सगळ्यांना, कसे आहात फ्रेंड्स। आज तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे एक मस्त अशी छान रेसिपी, म्हणजे रोज फ्लेवरची खुसखुशीत करंजीची रेसिपी। मुलासाठी बनवली तर म्हटलं चला बनवतेच आहे, तर तुमच्या सगळ्यांसोबत ही रेसिपी शेअर करावी। तर रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल। नेहमी जसं आपण सारण बनवतो ना करंजी बनवण्यासाठी, त्याचप्रमाणे हे सारण बनवलेलं आहे मी। पुढे मी शेअर करते त्याची रेसिपी। आता करंजीच्या आवरणासाठी आपण पीठ मळून घेणार आहे। त्यासाठी मी घेतलेला आहे ते 2 कप मैदा आणि त्याच्यात ॲड केले चवीनुसार मीठ। आता ॲड करणार आहे 2 कप मैदा आहे तर पाऊण वाटी गरम कडकडीत केलेलं तूप आपण पिठात आता टाकून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तूप गरम आहे। मिक्स केल्यानंतर थोडंसं थंड होईल आणि मग आपण हे हाताने छान पीठ हे मळून घ्यायचं, मळून म्हणजे चोळून घ्यायचं आहे तुपासोबत, कारण छान हे तूप या पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे। व्यवस्थित हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर हे बघायचं असा गोळा तयार झाला म्हणजे आपलं पीठ हे मळण्यासाठी तयार आहे। तर आता रोज फ्लेवर बनवायचं आहे, त्याच्यामुळे 1 वाटी जे पीठ आहे तयार केलेलं ते मी बाजूला काढून घेणार आहे, कारण त्याच्यात ॲड करायचं आहे आपल्याला कलर आणि एसेन्स। सो आता राहिलेलं जे शिल्लक पीठ आहे त्याच्यात पाणी ॲड करून नेहमीप्रमाणे जसं आपण करंजीसाठी पीठ तयार करतो त्याप्रमाणे हे पीठ मी मळून घेणार आहे। थोडं थोडं पाणी ॲड करून, मी साधंच पाणी वापरले, तुम्ही ह्याच्यात गरम पाणी किंवा दूधही वापरू शकता जसं तुम्हाला आवडेल। तर आता हे मी पीठ मळून घेत आहे, छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी ॲड करून। आता हा बघा आपला हा गोळा आता तयार झाला आहे, मळून झाला आहे। आता याला मी झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहे, भिजत ठेवणार आहे पीठ, थोड्या वेळाने तयार होईल हा। आता जे बाजूला काढून ठेवलेलं 1 कप पीठ आहे ते घेणार आहे आणि त्याच्यात ना फ्रेंड्स आपल्याला रोज एसेन्स टाकायचा आहे। हा व्हाईट रोज एसेन्स आहे, अगदी गुलाबासारखा सुगंध येतो याचा। सो हे 4-5 थेंब याच्यात टाकलेत आणि आता रोज गुलाबासारखा कलर द्यायचा आहे, गुलाबी, त्याच्यामुळे हा रोज पिंक कलर आहे, जेल कलर आहे, त्याच्यामुळे मी हा पाण्यात मिक्स करणार आहे। हे बघा छान असे 2 ते 3 थेंब मी हे पाण्यात टाकले आणि त्याच्यानंतर हा कलर आता मी या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। सो आता छान आपण हा कलर पिठामध्ये मिक्स करून घेऊया। छान दिसतात त्या करंज्या अशा बघून आहे ना, गुलाबी रंगाच्या, आणि त्याच्यात रोज एसेन्स टाकल्यामुळे एकदम असा गुलाबाचा सुगंध येतो त्याच्यातून, खाताना खूपच टेस्टी लागतात। सो आता ह्याच्यातसुद्धा कलर ॲड केल्यानंतर पाणी थोडं थोडं टाकून मी हे पीठ छान असं मळून घेणार आहे। बघा आपला हा गोळा तयार झाला आहे आता गुलाबी रंगाचा। यालासुद्धा आपण आता थोड्या वेळासाठी भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। सो आता रोज फ्लेवर लेअरच्या करंज्या आहेत त्याच्यामुळे आता साठं तयार करावं लागणार आहे। साठं तयार करण्यासाठी इथे मी घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर 2 चमचे आणि त्याच्यात ॲड करणार आहे 2 चमचे तूप। ही पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। सो याच्यामुळे काय होतं ना, छान असे पदर सुटतात या करंजीला हे लावल्यानंतर आणि कुरकुरीत होते ही करंजी, खुसखुशीत होतं छान। सो आता ॲड केलेलं आहे 2 चमचे तूप। छान अशी मिक्स करून ही पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे, छान लागते। तुम्ही कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता। ही बघा आपली ही पेस्ट अशी तयार झालेली आहे। आता आपले सारण थंड झालं आहे, त्याच्यात आता मी काही मनुकेसुद्धा ॲड केलेले आहेत आणि म्हणजे नेहमीप्रमाणे जसं बनवतो तसंच बनवलेलं आहे। रवा भाजलेला आहे, त्याच्यात खोबऱ्याचं कीस भाजून टाकलेला आहे, त्याच्यानंतर काही ड्रायफ्रूट्स भाजून बारीक करून टाकलेले आहेत, वेलची पावडर आहे, मनुका आहे आणि आता ॲड करत आहे साखर। जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर आपल्याला ह्याच्यात ॲड करायची आहे। खूप छान लागतं या फ्रेंड्स। हे बघा पीठ आपलं छान असं फुलून आलेलं आहे। मी फक्त पाऊण तास ठेवलं, तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त वेळही ठेवू शकता। आता ना या पिठाचे गोळे करून आपण ह्याच्यात चपात्या लाटून घ्यायचे आहेत, तर आपल्याला एकावर एक असे लेयर द्यायचे आहेत। पुढे बघूयातच आपण। अशा प्रकारे छान मी ह्याची अशी चपाती बनवून घेतलेली आहे। असेच राहिलेल्या गोळ्यांचीही आपल्याला चपाती करून घ्यायची आहे। चपात्या अशा रेडी झालेल्या आहेत आणि आता आपण ह्याचे लेअर द्यायला घेऊया। सो पहिली मी पांढरी जी लाटून घेतलेली आहे ती ठेवली, मग त्याच्यावर आता हे जे साठं तयार केलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं ते मिक्सचर मी आता ब्रशच्या साहाय्याने छान असं सगळीकडे लावून घेणार आहे। असंच आपल्याला एकावर एक लेअर देऊन हे साठं मध्ये मध्ये लावायचं आहे, त्याच्यामुळे ना छान अशी खुसखुशीत तयार होते आपली ही करंजी। सो हे आता लावून घेत आहे मी, असं प्रत्येक वेळेस मी हे लावून घेणार आहे।
सो आता पांढरी ठेवली आहे, त्याच्यानंतर आता आपण गुलाबी रंगाची चपाती याच्यावरती ठेवून घेणार आहोत. असेच आपल्याला हे लेयर तयार करून घ्यायचे आहेत. रोल करून घेणार याचा असा एक बारीक करत जायचं आहे हळूहळू. जेवढा बारीक कराल तेवढी आणि घट्ट करायचं आहे, त्याच्यामुळे कसं आहे ना, लाटताना आपला जो गोळा आहे तो अजिबात फाटणार नाही. सो छान असा मी आता हा रोल तयार करून घेतला आहे, हा बघा. आणि आता आपण छान असा फिरवून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे तो घट्ट होतो. आणि आता ह्याला मी कट करून घेणार आहे त्याच्यामुळे. सो फ्रेंड्स, हे बघा आता मी कट करते. खूपच छान असं कलरफुल 2 लेयर तयार होतात आतमध्ये. खूप सुंदर दिसतात हे बनवल्यानंतर. छान गुलाबी आणि पांढरा रंगाचा लेयर येतो. हे बघा छान असे हे आता अशा प्रकारे कट करून घ्यायचे आणि आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे. फ्रेंड्स, हे बघा छान असे डबल कलरचे आपले हे गोळे तयार झाले आहेत. आता मी लाटून दाखवते तुम्हाला. हाताने आधी असं चपटं करून घ्यायचं आहे, छान असं पीठ लावून मग त्याला अलगद हाताने हळूवार लाटायचं आहे. सो हळूहळू लाटल्यामुळे होतं ना, ते कसं व्यवस्थित लाटलं जातं सगळीकडून. सो आता मी हे लाटून घेत आहे. फ्रेंड्स, आता आपण हे सारण या करंजीचं जे साचा आहे त्याच्यावर मी लाटलेली पारी ठेवून घेतली आहे आणि त्याच्यात आता हे सारण मी भरून घेत आहे. छान असं घट्ट भरून घ्यायचं आहे सारण. आणि आता दोन्ही बाजूनी इयरबड आहे त्याने मी पाणी लावते. सो दोन्ही बाजूनी पाणी लावून घेतलं आहे आणि आता छान प्रेस करून ही करंजी आता आपण करून घेणार आहोत. अलगद हाताने दाबायचं आहे, नाही तर फुटण्याची शक्यता असते. राहिलेले जे शिल्लक पीठ आहे ते काढून घेतलं आणि हे बघा उघडल्यानंतर छान अशी आपली ही करंजी तयार झालेली. किती सुंदर दिसते ना. सो आता आपल्या सगळ्या करंज्या तयार झालेल्या आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत ना. यांचा कलर बघता क्षणीना खाव्याशा वाटतात, इतक्या छान बनतात सुद्धा आणि लागतात सुद्धा चवीला. तर चला आता मी तळून घेते. तेल छान तापून घेतलं आहे, पण आपल्याला ह्या करंज्या ज्या आहेत ना त्या स्लो आचेवरती, मंद आचेवरती तळून घ्यायच्या आहेत. सो हे बघा आता मी ह्या सगळ्या करंज्या एक एक करून तळून घेणार आहे. फ्रेंड्स, आपल्या ह्या करंज्या आता तळून तयार झाल्यात. खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा आणि कशी लागली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट. थोडी लाल झाली कारण सुरुवातीला तेल थोडं तापलं होतं जास्तीचं. लेअर बघा किती सुंदर आलेत. हे बघा झाली आहे ना खुसखुशीत करंजी. कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि